सावधान. आज आपण अं, पुढची गाथा पाहणार आहोत. मग क्रोधवग्ग, क्रोधवर्ग, क्रोधवग्गू. चौथी गाथा आहे. 224 नंबर धम्मपदातली क्रमशः. सच्चं म्हणेन कुझेय, दज्ज अप्प अस्मि अंपि याचितो. हे चार शब्द आहेत ते. दज्जापसि दज्जापस्मिंपी, त्याच्यामध्ये चार शब्द आहेत. तज्ज अप्प अस्मि अंपि याचितो, एतेहि तीहि ठानेहि गच्छे देवानं संतिके. सत्य बोला, क्रोध करू नका. कुणी मागितल्यावर तुमच्याजवळ थोडं जरी असलं तरी द्या. या तीन गोष्टी केल्यामुळं तो मनुष्य देवाच्या जवळ, देवांच्या समीप म्हणजे देवलोकात जातो. तर हा गोंधळ एकदा परत पाहावा लागेल. हा गोंधळ नाही, ही त्यावेळची कन्सेप्ट असणार आहे. देव हे भवचक्रातलंच एक अवस्था सांगितली आहे. सहा लोक आपण मागे चर्चा केलेली आहे याच्यावर. देव ही मनोवस्था आहे आणि ही मनोवस्था सुखासीन मनोवस्था म्हटलेली आहे. कदाचित ही जी दोन टोकं जी असतात ना जीवनातली, कामसुखल्लिकानुयोगो आणि अत्तकिल मथानुयोगो, म्हणजे इंद्रिय तृष्णेमध्ये व्यस्त राहणं, गर्क राहणं, त्याच्यात आनंद घेणं, जोपर्यंत मिळतोय तोपर्यंत. आहे ना. आता एक कानाचा प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत कान बरे होते, चांगले तर कधीच नव्हते माझे कान 100%, पण जोपर्यंत बरे होते तोपर्यंत शास्त्रीय संगीत शिक, गाणं म्हण. आणि खूप ऐकलं मी शास्त्रीय संगीत. मी इतकं ऐकलं. माझं तारुण्यातला माझ्या म्हणजे बालपण आणि अर्ध तारुण्य हे शास्त्रीय संगीतात आणि संगीतात गेलं. आणि अर्ध तारुण्य हे इंटरेस्ट म्हणून, मी इंटरेस्ट म्हणून बोलतो. बाकी ज्या गोष्टी आहेत, सांसारिक गोष्टी किंवा बाकीच्या गोष्टी, त्या आहेतच. म्हणजे तुमचं तुम्ही बाकीचे काय काय छंद आहेत, नोकरी पाणी, अमकं धमकं तमकं, परिवार आणि बाकी सामाजिक कामं जे काय आहे ते आहे. परंतु व्यक्तिगत पातळीवर छंद, छंद म्हणा की इंटरेस्ट म्हणून अर्धा अर्ध तारुण्य जे आहे ना ते संगीतामध्ये गेलं. आणि त्याच्याबरोबर अं, काय आलंय की ही कानाची जी विसंगती आहे, ही विसंगती आणि संगीत. आता बघा, म्हणजे संगीताला कान पाहिजेत, कारण ऐकायचंय. आणि जशी मला एक धम्माची एक नैसर्गिक ओढ आहे, ती लहानपणापासूनच असली पाहिजे. म्हणून मला सतीचा जो अनुभव आहे तो माझ्या 10-11 वर्षाचा असतानाच आलेला आहे. जो बैलगाडीचा प्रसंग मी सांगितला, जो माझ्या आत्मकथनामध्ये आलेला आहे. तर काही गोष्टी त्याला त्याला काय उत्तर देता येत नाही. हे असं का, तर ते असंच आहे. ते त्याला कम्माच्या भाषेत बोललं जातं, कम्म. आणि त्याचं जास्त स्पष्टीकरण करता येत नाही. परंतु तो जो अनुभव आहे, तो सती जागृतीचा जो अनुभव आहे, तो 10-11 वर्षाचा असताना तो गावी आलेला आहे. तेव्हा मी चौथी पाचवीत काहीतरी असेल. तर त्याच्यात कानाचा त्रास हा हे एक कारण आहे. कारण जेवढा त्रास जास्त, जेवढं दुःख जास्त, जेवढ्या यातना जास्त, तेवढा माणूस जागृतीकडे लवकर वळतो. हा निसर्ग नियम दिसतोय मला.
म्हणून आता बाबासाहेब बाबासाहेब असे का घडले, जे आपण जाणतो, जे आपण ओळखतो बाबासाहेबांना जेवढं काही, एवढी एवढी आक्रमकता का, एवढे काय म्हणतात, एवढं त्याच्यामध्ये समर्पित होणं, झोकून देणं, जीवनामध्ये दुसरा कशाचाच विचार केला नाही, सुखाचा कधी विचार केला नाही. कामसुखल्लिका अनुयोगो, देवलोकात राहण्याची ही जी इच्छा आहे ना, देव मनोवस्थेमध्ये, सुखासीन अवस्थेमध्ये, ती त्यांच्या मनाला कधीच शिवली नाही. संधी असूनही, अनेक संधी अशा त्यांना मिळाल्या. त्यांचं शिक्षण, उच्च शिक्षण फॉरेनला झालं, इंग्लंड अमेरिकेसारख्या देशांमध्ये झालं. आणि त्या पाश्चिमात्य संस्कृतीशी ते एकरूप झाले असते ना, तर त्यांनाही देवलोक किंवा हे जे काही आनंदात आनंदाचं त्यांना सर्वोच्च सुख त्यांना मिळू शकलं असतं. पण ते मिळणारच नव्हतं. त्याचं कारण असं आहे की ज्या यातना आहेत ना, त्यांच्या लहानपणापासूनच्या यातना, म्हणजे त्यांचे लहानपणी त्यांची आई जाणं, किंवा मोठं कुटुंब, वडिलांचं छत्र त्यांचं असं तसंच होतं. खरं म्हणजे परत त्यांची दुसरी आई, दुसरी म्हणजे वडिलांनी दुसरी पत्नी करणं, अपंग आत्यानं सांभाळ करणं, आणि बाकी मग अस्पृश्यतेचे चटके, शाळेतले अनुभव, लहानपणी पाणी प्यायला विहिरीवर गेलं ते बदडल्याचे अनुभव, आणखीन अपमान, न्हाव्यानं कटिंग न करणं, ते आत्याला करावे लागणं, गोरेगावचा प्रसंग, बडोद्याचा प्रसंग, हे सगळ्या यातना इतक्या खोलात होत्या की परदेशातलं सुख पण त्या यातनांचे घाव बुजवू शकलं नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांची चित्तावस्था, मनोवस्था मुळातच जागृत होती. मुळातच म्हणजे ते जे काय असेल ते, तर ते जर नसतं ना, ती जागृतीचं बीज किंवा त्याचं रोप, ते नुसतं बीज नव्हतं, ते ते रोप जे होतं ना, ते लहानपणीच फार म्हणजे जाणवेल इतकं वाढलेलं असणार आहे. म्हणजे ते रोप बरंच लहानपणीच वाढलेलं होतं जागृतीचं. आणि त्याच्यात या यातना, त्यामुळे ह्या यातना त्यांनी बंद डोळे करून नाही अनुभवल्या, डोळे उघडे ठेवून अनुभवलेल्या आहेत. म्हणजे जागृतीपूर्वक त्याच्याकडे पाहिलेलं आहे. आणि मग जीवनाबद्दलचे अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले असतील. हे काय भानगड आहे, हे काय आहे नेमकं, असं का, याचं कारण काय? तर त्या यातनांनी त्यांना आणखीन जागं केलं असणार आहे. आणि जेव्हा उच्च शिक्षणाची, फॉरेनला जाण्याची त्यांना जेव्हा संधी मिळाली, तेव्हा जाऊ द्या हे सगळं, आता कुठे त्याच्या परत पाठीमागे वळता, तिथेच थांबू, तिथेच, आणि ते झालं असतं, सहज झालं असतं. अनेक लोकांनी ते केलेलं आहे, आजही करतात. परदेशात जाऊन जे स्थायिक होतात, ते सुखासीनता, ही देवलोकाची अवस्था आहे ती. ही देवलोकाची म्हणजे सुख पाहिजे. खाओ पिओ ऐश करो, नाव शिक्षणाचं द्यायचं, नाव मोठ्या नोकरीचं द्यायचं, मोठ्या जबाबदारीचं द्यायचं, परंतु मुख्य जो भाग असतो तो ऐश करण्याचाच असतो. काम सुखल्लिका अनुयोगो. हे का बोलावं लागतं? आपली जी दुसरी बाजू आहे ना, जी आपल्या जन्माशी कनेक्टेड आहे, बाबासाहेबांच्या भाषेत ज्या जातीत आपला जन्म झाला,
त्या जातीचा उद्धार करणे म्हणजे हे हे ज्यांना कर्तव्य वाटतं ते धन्य होत. कारण हा जो जन्म आहे अस्पृश्य म्हणून होणारा जन्म, ही फार भयंकर गोष्ट असली पाहिजे. भयंकर, त्याला बाबासाहेबांनी नरक यातना म्हटलंय. जसं ही देवलोक ही एक मनोवस्था आहे, तशी नरक लोक ही एक मनोवस्था आहे. देवलोक आहे त्याच्या विरुद्ध नरक यातना. नरक यातना म्हणजे कुठं सुख नावाची गोष्टच नाही. सुख नावाची गोष्टच नाही. म्हणजे जगणंच, जनावरांना तरी खायला प्यायला गोठा आहे, उभं राहायला झाडाखाली जागा आहे. अस्पृश्यांना काहीच नाही. अस्पृश्य म्हणजे त्यांना एक तर शिवायचं तर नाहीच, आणि त्यांनी कोणाला शिवायचं नाही, त्यांची सावधी नाही. आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टींपासून वंचित. रोज खाण्यापिण्याचा विचार करायचा, जेवणाचा विचार करायचा, आज काय मिळेल, आज काय मिळेल, आज कोण वाढील, आज कुठं कामाला जाईल, तो प्रश्नच नव्हता. आज कोणी काही सरपण फोडायला लावेल का, कोणी निरोप द्यायला लावेल का, काही खायला मिळेल का, कोणाच्या इथं लग्न वगैरे आहे का, काही कार्यक्रम आहे का जिथं बाहेर बसून वाट पाहता येईल. ते या यातनांनी बाबासाहेबांना त्या परदेशातल्या सुखानं त्यांना ते नाही, त्यांचं ते त्यांना पोट नाही भरलं आहे. नाही म्हटलं मी, शिकेल मी, पण तिथे नाही थांबणार. सुखावर लाथ मारणे ज्याला म्हणतात ना, आणि याला काय म्हणणार याला, आता वर्णन करू शकत नाही आपण. असंच बुद्धाचं पण होतं. कोण राजपुत्रपद कोण सोडील, लढा म्हणतात तर लढू ना. काय फरक पडतो, कापू माणसं, तिकडची कापू, इकडची कापू. इकडची तर नाही कापायची शाक्यांकडची, पण तिकडची आईकडची असली म्हणून काय झालं, शत्रूच आहेत, पाणी मिळू देत नाहीत, मारू माणसं. असं का नाही वाटलं? त्याच्यासाठी राजपुत्रपद सोडायचं, सगळे सुख सोडून द्यायची. नाही लढायचं तत्वासाठी, आदर्शासाठी. काय उत्तर आहे याला? याला काही उत्तर नाही. ही माणसातली जी जागृतीची, सतीची जी काही काहींना ते उपजतच जास्त देणगी असते मोठी. त्याच्यात बुद्धाचा नंबर येतो, बाबासाहेबांचा नंबर येतो. भान, जगण्याचं भान, जीवनाचं भान. ज्याला जास्त असतं तो जीवन उघड्या डोळ्यानं पाहतो. मग तो ह्या देवलोकांमध्ये रमत नाही, टाळ कुटत बसत नाही, जत्रा यात्रा करत नाही, बाबाकडे जात नाही कोणत्या. हे देवलोक पाहिजेत ना, देवलोकात जायचंय ना. उच्च सुख पाहिजे. आणि ते देवचा अर्थ देणारच आहे. देव दाता म्हणतात ना त्याला. देव, देव कुछ. तर देव म्हणजे देणारा आहे, तर देवाकडं मागणं आहे ना. मागण्यासाठी देव आहे, आणि मागणारे भिकारी. कारण मागण्यासाठीच देव आहे. तो कल्पनेतला तो देव आहे, की काहीतरी आहे असं जो देईल मला. तेरे द्वार खडा एक जोगी, ना मांगू मैं सोना चांदी, मांगू दर्शन देवी. तर ते मागतोय फक्त, म्हणतोय तो देव, ना मांगू मैं सोना चांदी,
दर्शन दर्शन तरी कशाला पाहिजे? दर्शन म्हणजे दिसला तर चांगला आहे ना. देणारा अख्खाच मिळाला, ज्याचं सोनं चांदी देण्यापेक्षा अख्खा देवच मिळाला, त्याचं दर्शन झालं, अख्खा तोच मिळाला, तर चांगलंच आहे ना. म्हणून ते मागणं आहे. आणि मागणारा भिकारी आहे, कारण तो मागतो. तर देवलोक ही नरक लोकाच्या विरुद्ध अशी अवस्था. आणि जे लोक नरक लोकात, प्रेत लोकात, प्राणी लोकात, मनुष्य लोकात पण, जे 6 लोक आहेत, देवलोक, मनुष्यलोक, प्राणीलोक, नरकलोक, प्रेतलोक, किती झाले? देवलोक, मनुष्यलोक, प्राणीलोक, नरकलोक, प्रेतलोक, आणि अजून एक कोणतं? सुनंदा, माहिती आहे का? आठवतं का? कोणते? हा, असुर लोक. असुर महत्वाचा. असुर म्हणजे क्रूर. आता हे क्रोध, क्रोध जो आहे ना, हा असुर लोकातला हे आहे. हा क्रोध क्रोध मनोवस्था जी आहे ना, ही असुर लोकातली आहे. असुर, असुरचा दुसरा एक अर्थ, चांगला अर्थ आहे, ज्याला, ज्याचा सूरच गेलेला आहे जीवनातला. बेसूर आहे तो. बेसूर आहे म्हणून भेसूर आहे, म्हणून असुर आहे. आणि तो क्रोधी असतो. आणि त्या 6 लोकांचं वर्णन असं केलेलं आहे की असुर लोकामध्ये देवलोकाच्या झाडाची मुळं असतात, आणि काही मनुष्य लोकात असतात. ते सगळीकडेच असतात, खाली देवलोकात, प्राणी लोकात, सगळ्या. देवलोक म्हणजे सुख पाहिजे. मग सुखाची मुळं कुठं आहे? ती ती यातनेमध्येच आहेत. मग असुर लोकातली यातना असो, मनुष्य लोकातली यातना असो, प्रेत लोकातली यातना असो, प्राणी लोकातली यातना असो, नाही तर नरक लोकातली यातना असो, सगळ्या यातना आहेत खाली. आणि यातनाच्या वर जे आहे, देवलोकाची देवलोकाचं जे झाड आहे, ते झाडाची कल्पना केलेली आहे. तर ते देवलोकातलं जे सुख देणारं जे झाड आहे, त्याची मुळं सगळी खाली आहेत. आणि खाली म्हणजे ह्या ह्या अधिकाधिक दुःख देणाऱ्या मनोवस्था, 5 मनोवस्था. त्या 5 मनोवस्था ते 6वं देवलोकाचं, वर फळं येतात ना, आणि ती फळं ते देवलोक, त्या देवलोकात राहणारे लोक बेमालूमपणे काही कष्ट न करता ते खातात. कष्ट करणारे खाली असतात सगळे. तर जाती व्यवस्था तशीच आहे. फळ खाणारे वर असतात, आणि शोषण, जिथून रस मिळतो, कष्ट मिळतात, तिथं सगळं, म्हणजे झाडाचं पोषण करणारे, कष्ट करणारे जे असतात ना, झाड वाढायला, ते खाली असतात. आणि वर फक्त राखण करणारे असतात, आणि हक्क सांगणारे असतात. आणि मग त्याच्यासाठी फार छानपैकी जो मेंदू मिळालेला आहे, मनोधर्म, तो मेंदू वापरायचा, डोकं वापरायचं, आणि ते हुशारी कराय, मग हुशारी मिळवायची, आणखीन आणखीन मिळवायची, हुशारी कमवायची, आणि हुशारी दाखवायची. आणि खाली मूर्ख आहेतच मग, कारण ते मुळं जी आहे ती जमिनीत आहे, आणि जमिनीत काही दिसत नाही, वर तर सगळं दिसतंय. आणि ती सगळी अविद्या, तो मूर्खपणा जो असतो ना, तो खाली असतो, तो ह्या कायेत. आणि डोकं जे असतं ते दिसतं फार असं भारी वाटतं बाहेर, पण त्याची मुळं जी असतात ना, ती या खाली खाली खालच्या नरकात असतात, प्राणी लोकात असतात. ते आपल्यातच आहे, संस्कार. ते प्राणी लोकाचे संस्कार, नरक लोकाचे संस्कार, किंवा ते संस्कार
नरक यातना देतात किंवा ते संस्कार प्राण्यासारखे खा प्या संभोग निर्मिती ते आणि नरक यातना म्हणजे फक्त यातनाच भोगायची, तिथं काय भानच नाही जीवनाचं. तर तो एक कधीतरी त्याचा पण अभ्यास करावा लागेल आपल्याला, 6 लोकांचा. तिबेटन व्हील ऑफ लाईफ, तिबेटन भवचक्रामध्ये याचं थोडंसं विश्लेषण जास्त केलेलं आहे. परंतु हे तिबेटन असं काही त्याला नाव द्यायची आवश्यकता नाही. माणसाचं जीवन सर्वसाधारणपणे असंच चाललेलं आहे. तर आपण जो मुख्य मुद्दा आपण जो म्हणत होतो, तो असा की बाबासाहेबांना देवलोकात राहण्याची म्हणजे अतिसुख, अति आनंद मिळण्याची संधी असून सुद्धा त्यांनी ती लाथाडलेली आहे, झुगारलेली आहे. बुद्धाने तर राज्यत्यागच केला. गृहत्याग वगैरे काही केला नाही बुद्धाने. ते झाला, तर घडून आला तो. पण मुख्य म्हणजे राज्यत्याग, सुखावर लाथ मारली. त्याच्याशिवाय ते मिळतच नाही पुढचं जे मिळायचंय ते. आणि ज्यांना सुख पाहिजे, भिकच मागायची, देवलोकच पाहिजे, देवच पाहिजे. मग ते नरकात असतील, नाही तर प्राणी लोकात असतील, नाही तर असुर लोकात असतील, नाही तर सामान्य मनुष्य असतील, जिथं सुख दुःख जरा समान असतात. मनुष्य लोक म्हणजे समान असतात, समान थोडेसे मिळतात सुख. दुःख असतंच, पण सुख पण मिळतं. पण दुःख असतं म्हणून देव पण पाहिजे. असुरांचा तर काही प्रश्नच नाही. त्यांचं क्रोधावस्था, मारकाट, मारणं, कापणं, खतम करणं आणि सुख मिळवणं, हा भ्रम. आणि देवलोकाला हे पाहिजेच असतं, का तुम्ही लढा, तुम्ही लढा, तुम्ही राबा, तुम्ही भीक मागा, कष्ट करा आणि आम्हाला पोसा. तर आमची मुळं खाली आहेत, हे ना. वरच्या वर्णाची मुळं खाली आहेत. क्षत्रिय म्हणजे क्षत्रिय, वैश्य, व्यापार आणि शूद्र, अतिशूद्र, तुम्ही कामं करा, आम्ही डोकं चालू, आम्ही वरचा मजला वापरू, तुम्ही खालचे मजले वापरा. वरच्या मजल्याचं काम आमच्याकडे द्या, आणि तुम्ही आमच्यावर अवलंबून राहा, आणि तुम्ही खाली राहा, खालची कामं करा. हे सगळं बाबासाहेबांच्या लक्षात आलं असणार आहे. म्हणजे आता काही गोष्टी अशा आहेत का सगळंच बाबासाहेबांचं आपल्यापर्यंत आलं नाही, परंतु ते काही गोष्टी अभ्यास केल्यानंतर आणि स्वतःच्या जीवनाचं भान आल्यावर, आता एक कानाच्या याच्यातून ही गोष्ट निघाली बरं का. जीवन कसं चाललेलं असतं, जीवनाचं स्वरूप काय आहे, त्याचा आपण विचार करतो. आता उद्यापासून आपला त्रिकोण आपण साधणार आहे, तर ह्याच अर्थानं आता ते सुरुवात झाली. आज आपण बेस बोलतोय. त्रिकोणाची जी खालची बाजू आहे, बेस, जमिनीच्या खाली, तो बेस आपण बोलतोय. आणि ते बेस म्हणजे आपण आहोत, आपलं जीवन आहे, आपला समाज आहे, आपली पाळंमुळं आहेत. ही पाळंमुळं ज्याला कळतात, दिसतात, ज्या जातीत आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे, हे ज्यांना कर्तव्य वाटतं ते धन्य. म्हणजे त्याच्यात ज्याला शिरायचंय ना, त्यालाच काय जे पाहिजे ते मिळणार आहे. आणि तिथं बाबासाहेब कळणार आहेत आणि बुद्धही कळणार आहेत. म्हणून आपल्याला त्रिकोण महत्वाचा आहे. उद्या बाबासाहेबांची जयंती आहे. त्या जयंतीच्या निमित्तानं आपण थोडं 1 मे पर्यंत, म्हणजे बुद्ध जयंतीपर्यंत आपण थोडं
थोडं चिंतन होईल का एका एका याच्यातच लगेच 10-15 दिवसात आपण सगळं उकरून काढू आणि सगळं कळेल आपल्याला, शक्यच नाही. आपलं आपल्यालाच लवकर कळणार नाही तर हा बेसच लवकर कळणार नाही. बुद्ध बाबासाहेब कळणं हे कळतील तेव्हा कळतील. परंतु हे उत्खनन तर करू. याचं जरा टिकाव फावडं घमेलं घेऊन जरा काम करू जरा. बौद्धिक टिकाव, बौद्धिक ते थोडंसं बौद्धिक आणि जागृतीचा जागृतीपूर्वक टिकाव वापरावा. नुसतं विध्वंसक नाही, विध्वंसक विचार करून नाही जमत ते. वास्तव आहे. ते जमिनीच्या वर ते देवलोक पण गुलामच आहे. ते शेवटी भवचक्रातच दाखवलंय सगळं. देवलोक पण भवचक्रातच आहेत. तो देव पण कारण तो माणसानेच निर्माण केलाय आणि खालच्या लोकांनी निर्माण केलाय. वरच्यांनी त्याचा फायदा घेतला. पण ते शेवटी सगळं भवचक्रात येतं. देवलोक मूर्खच आहेत शेवटी. म्हणजे अविद्येत आहेत, अज्ञानात आहेत, भानावर नाहीत, सती नाही, कळतच नाही, दिसतच नाही, हाडामासात उतरता येत नाही, कायेत उतरता येत नाही, जाणीवा कळत नाही, चित्त कळत नाही, विचार कळत नाही, जीवन समजत नाही. त्याच्यामुळे काहीच कळत नाही. ते भवचक्र. भवचक्रातून भवचक्र कळणं म्हणजे धम्मचक्र आहे. भवचक्रातच धम्मचक्र आहे. आणि ते धम्मचक्र भवचक्राच्या कड्या तोडून टाकतं. म्हणजे मुक्ती, म्हणजे निब्बाण. तर ते देवलोकाच्या पलीकडचं आहे. देवलोक बुद्धाच्या फार अलीकडे आहे. देवलोक पण ते म्हणतात ना, देवलोक पण बुद्धाला शरण जायचे. म्हणजे ते त्या मनोवस्था. त्या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये जे अनेक प्रकारचे देव सांगितलेत ना, त्याचा आपण फार बारकाईने अभ्यास नाही केला. धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा अभ्यास केला तेव्हा. पण त्याच्यात ते अनेक आभासर देव, अबके देव, तमके देव, विहफल देव आणि बरेच देव सांगितले त्याच्यात. ते सगळ्या लोकांना आनंद झाला म्हणजे. म्हणजे ज्यांना असं वाटत होतं की आम्ही श्रेष्ठ आहोत, त्यांना बुद्धाचं सुख हे वर्थ वाटलेलं आहे. असाही त्याचा अर्थ निघतो. पण देव ही सुखासीन मानसिकता, ज्याच्यात संगीत. आता माझे पण देवलोकातच म्हणजे माझ्या मनात तर देवलोकाचीच जास्त मग हे दिसतंय. कारण मला संगीत आवडायचं, रमायला आवडायचं, तारुण्य त्याच्यात गेलं. बालपणी खेळी रमलो, तारुण्य नाचले. याच्यातच गेलं ते. एन्जॉय. जीवनाचं भान नाही. आनंद घेतला. ठीक आहे, काही चांगल्या गोष्टी. परंतु एक प्लस पॉइंट आहे जीवनातला. भान हरवलं नाही. पण त्याला कारण हे कान. मला असं वाटतंय आता. हे कानाचे आजार जर नसते ना, तर मी भानावर नसतो आलो लवकर. मी संगीत क्षेत्रात रमलो असतो. आणि माझा आवाजही तेव्हा चांगला होता. शास्त्रीय संगीताच्या एका वरच्या परीक्षेमध्ये मी नगर केंद्रात पहिला आलो. त्याला मध्यमापूर्ण म्हणतात. त्या काही परीक्षा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा त्या दिल्या. त्याच्यात मध्यमापूर्ण त्याच्यात मी नगर केंद्रात पहिला आलो. म्हणजे माझं गाणं चांगलं होतं, म्हणजे शास्त्रीय गायन. पण मला डॉक्टरनी सांगितलं गाणं बंद करा, नाही तर लवकरच ठार बहिरे होणार. परंतु मला असं वाटतं कधी अजागृतीची जी एक बधीर आणि बंदिस्त अवस्था असते, ब्लॉक अवस्था,
त्याच्यात जे टेन्शन, ताणतणाव जे असतात ना, त्याचा कानाला जास्त त्रास झाला असणार आहे. आता ते मला आत्ता बोलता बोलता सुचतंय बरं का ते. त्रास वाढण्याचं कारण ते असू शकतं. म्हणून आता उलटं काय झालंय, जसा मी सक्तीचा, जागृतीचा मी सराव करत चाललोय, 20, 25, 26 वर्ष झाली आता. तर कानाचा त्रास पण कमी झालाय. म्हणजे ऐकायला नाही सुधारणा झाली, त्रास कमी झाला. आणि दुसरी गोष्ट, ती विसंगती पण स्वीकारली. कसं होईल आणि काय होईल असले विचार नाहीत आता. पूर्वी यायचे, कसं होईल? बँकेत काम करताना पण कसं होईल? संगीत शिकताना पण कसं होईल? नंतर पण धम्मप्रचारामध्ये कसं होईल? पण एक गोष्ट मी काल एका मित्राशी बोललो. आता कोणतीही नवी धडपड करायची आवश्यकता राहिली नाही. मार्ग सापडला, सूत्र सापडलं. ते सतीचं सूत्र आहे. तर ते संगीतानं ते थोडंसं देवलोकात अडकल्यासारखं पण झालं होतं. ते बरं झालं. सच्चंग म्हणी म्हणजे सत्य बोला. न कुझेय, क्रोध करू नका. म्हणजे असुर लोकात न करावं. क्रोधात क्रोधाच्या क्रोधाच्या तापात न करावं. कारण क्रोध क्रोध राग याच्यामध्ये कुढणं पण येतं बहुतेक. कुढणं, आतल्या आत कुढणं. आता आता ते मी बरोबर बोलतोय की नाही, थोडंसं कुणीतरी सांगा मला नंतर. आतल्या आत कुढणं जे असतं ना, तर तो क्रोधच असतो तो. म्हणजे स्वतःचाच राग येणं, म्हणजे स्वतःचा संताप येणं. त्याला आपण काही कामाचे नाही, आपल्याकडून काय होत नाही. आतल्या आत कुढणं, तुलना करणं. आपण खाली आहोत, आपण कमी आहोत, आपण नीच आहोत, आपण बिनकामाचे आहोत. हे जे कुढणं आहे ना, हा स्वतःबद्दलचा क्रोधच आहे असं वाटतंय. तर तसा क्रोध करू नका, असं मी तो आज सकाळी चिंतन करताना मला ते वाटलं, की न कुझेय म्हणजे कुढू नका. क्रोध, स्वतःचा क्रोध नका करू आतल्या आत. आणि अर्थात ते सत्य स्वीकारा. दज्जा अप्प अस्मिन अंपी असे पुढच्याचे 4 उपशब्द आहेत त्याचे. त्याचा जर विग्रह केला, शब्दफोड, तर द्या. अप्प म्हणजे अल्प असलं तरी. अप्प, तज्ज, द्या. अल्प असलं तरी. अप्प अस्मिन, अस्मिन म्हणजे असणं, आणि अंपी म्हणजे तरी. असलं तरी म्हणजे तरी सुद्धा द्या. थोडं असू द्या, थोड्यातलं थोडं द्या. जास्तीतलं जास्त दिलं तर ते प्रमाण आहे ते. आणि शेवटी खिशात 10 रुपये असेल तर तुम्ही एखादा रुपया किंवा 10 पैसे 4 आणे काढू शकता, 50 पैसे काढू शकता. 10 रुपये जर इन्कम असेल आणि त्याच्यात तुमच्या गरजा भागल्यानंतर समजा 4 आणे शिल्लक राहतील, किंवा आता 4 आणे राहिले नाही, 25 पैसे किंवा 50 पैसे. तर बाबासाहेबांनी जे म्हटलं की 5 पैसे द्या, रुपयातले 5 पैसे द्या, 20वा हिस्सा द्या म्हणे. बाबासाहेबांचं ते विचार करून बोलले ते. तुमच्या उत्पन्नाचा 20वा हिस्सा तुम्ही धम्मकार्यासाठी द्या, समाजकार्यासाठी द्या. तर 20वा हिस्सा म्हणजे 5 रुपये. 100तले 5 रुपये, 1 रुपयातले 5 पैसे. 100तले 5 रुपये.
1000तले 50 द्या, 10,000तले 500 द्या, काय असतील ते. किती देतात त्याला नाही महत्व. अल्प असलं तरी दज्ज अप्प अस्मिन अंपी, अल्प असलं तरी द्या. याचिनो, याचितो, आणि जो मागतो त्याला द्या. म्हणजे ज्याला गरज आहे त्याला. कोणाला नका देऊ. देवाला नका देऊ, बुवाला बाबाला नका देऊ. भिक्षूला पण गरज असेल तर द्या. कधी कधी भिक्षूकडे एवढं असतं की तोच दुसऱ्याला जगवू शकतो. एवढं अर्थदान किंवा एवढी भिक्षा त्याच्याकडे असते. भिक्खूच आहे तो, मागणारच आहे. तो दुसऱ्याला जगू शकतो किंवा अनेकांना जगू शकतो. काही तर अक्षरशः लखोपती असतील, करोडपती असतील काही विहारांमध्ये बसलेले भिक्षू. काही आपण पाहतो मोठमोठाले लामालो किंवा आणखीन त्यांचे उद्योग पण आहेत, व्यवसाय पण आहेत. म्हणजे भिक्षूंचे नसतील, इतरांचे, ज्याच्यावर त्यांचं चालतं. तर शेवटी हे देवलोक खालच्या वर्गावरच आहेत ते पण अवलंबून. असो, तो एक म्हणजे चिंतन आहे. आपण काही पण मुद्दा डोक्यातून येऊ शकतो. तर गरज, त्याला सत्पात्री दान म्हटलेलं आहे. खरं म्हणजे सत्पात्री दान म्हणजे ज्याला गरज आहे त्याला द्या. थोडं असेल तर थोड्यातून थोडं द्या, पण गरज असते. जास्ती असेल तर जास्त द्या, पण तरी याची तो जो म्हणतोय किंवा ज्याला गरज आहे, म्हणतोय म्हणण्यापेक्षा भिकारी पण म्हणतो, तर त्याला तेवढी गरज आहे का, ते पण पहा. भिकारी तर पोसूच नाही असं मला वाटतं. कारण भिकाऱ्याला पोसणं म्हणजे भिकाऱ्याला भिकारी ठेवणं आहे. बाबासाहेबांनी याचं समर्थन नाही केलं. त्यांनी स्वावलंबी बनवलं. स्वातंत्र्य, स्वावलंबन, स्वतःच्या पायावर उभं राहा. आणि जिथे गरज असेल तिथे आपलं योगदान द्या. तर सत्य बोला, क्रुद्ध होऊ नका, न कुझेय, किंवा क्रोध करू नका, किंवा मला कुडू नका. आतल्यात असं ब्लॉक होऊ नका. आणि थोडं जरी असलं तरी द्या. तर याने काय होईल, मन मोकळं होतं माणूस. येतेही तीही ठाणेही, या 3 गोष्टी जर ठरवल्या करायचं, तर किमान देवलोकाची अवस्था ते सुख मिळेल तुम्हाला. तरी भवचक्रातून सुटका नाही. भवचक्रातून सुटका नाही. ती देवलोक मिळेल. देवलोकाच्या समीप म्हटलंय परत. एवढे तुम्हाला फार आनंद नाही होणार, परंतु एक सुख मिळेल तुम्हाला. असं ही गाथा सांगते. म्हणजे जिथपर्यंत उडी गेली तिथपर्यंत मी मारली आज. बाकीची तुम्ही मदत करा. तुम्ही गाथेचा अर्थ सांगता सांगता तुमचं आत्मकथन तुम्ही सांगत आहात. परत बोला. तुमच्या आयुष्यातलं तुम्ही वास्तव सांगत आहात. याबद्दल तुम्हाला धन्यवाद. सत्य बोला सांगितलं. पहिलंच आहे, सत्य बोला, मोकळं वाटतं. सत्य बोला, वास्तव सांगा,
ते आपण ते आपला कमीपणाचं आहे का मोठेपणाचं आहे त्याचा विचार नाही. सत्य बोला आणि मोकळं व्हा. एक कुढत बसण्याची अवस्था आहे. त्याच्यामुळे ते पुढचं न कुठेही काय 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 शब्द आहे तो? सगळे शब्द पाठ होत नाहीत. कुझेय म्हणजे मी त्याला कुढू नका असं मी त्याला अर्थ काढला असं काही काही बहुतेक पाली शब्द जे आहेत ना, बहुतेक ते मराठीच्या जवळचे आहेत, लक्षात घेऊ. ते मराठीच्या जवळचे आहेत ते. मी एका श्रीलंकेला गेलो होतो ना, 2-3 वेळा जाऊन आलो. तिथे एक मित्र धम्मचारी आहे तो. तर त्याच्याबरोबर राहिलो मी. तर तो म्हणे सिंहली भाषा म्हणजे त्यांची भाषा ही पाली, मराठी आणि आमची सिंहली या तिन्हींचं मिश्रण आहे म्हणे. त्याच्यामुळे थोडीफार हिंदी पण येत असेल, पण मराठी, पाली आणि सिंहली भाषा या तिन्ही मिळून त्यांची भाषा बनलेली आहे. म्हणून त्यांच्यातले काही शब्द आपल्यासारखेच आहेत. तिथं फिरताना मी त्याच्याबरोबर फिरताना एक जण तिथला माणूस माझ्याशी सिंहलीमध्ये बोलायला लागला. तर तो माझा मित्र म्हटला, ते सिंहली नाहीत म्हणे, ते महाराष्ट्रीयन आहेत. तर तो म्हटला, हे तर तुम्ही इथलेच वाटता म्हणे, श्रीलंकन वाटता म्हणे. तिकडचे ना आपले चेहरे पण बरेचसे सारखे आहेत. तसेच मला कधी कधी बिहारी लोकांचे पण वाटतात, युपीतले पण वाटतात. चला, एक वाटतंय मला, ते वाटणं आहे ते. काही सारखेपणा जो असतो तो बोलण्यातली ढब किंवा दिसणं, ते शेवटी काय श्रीलंका काय आणि भारत काय किंवा पाकिस्तान काय आणि बांगला काय आणि बाकी सगळं ते एकच. नेपाळ एकच जम्बूद्वीप होता तो. सगळी माणसं या पोटापाण्यासाठी, समाज व्यवस्थेमुळे, परकीयांच्या स्वाऱ्यांमुळे, माणसं यंत्रणा किंवा गाव चालवायला किंवा गावची यंत्रणा चालवायला माणसं इकडच्या तिकडं पाठवली, सगळी स्थलांतर झाली. त्याच्यामुळे माणसं इकडे तिकडे गेली. परंतु हे काही जे दिसणं आहे, असणं आहे, शब्द आहेत, हे पण स्थलांतरित झाले ना, आणि त्याचं संमिश्रण झालेलं आहे. एक साधारण 1992 सालची गोष्ट आहे. मी भीमाशंकरला एक शिबिर होतं. इथं अनिल पण होते त्याच्यामध्ये त्याला. अनिल आणि त्यांचे वडील पण होते त्या शिबिरामध्ये भीमाशंकरला. आणि तिथं काही साळवे मंडळी आली होती. तर ते साळवे मंडळी 92 सालची गोष्ट आहे. जनार्दन साळवे आणखीन कोणी 1-2 होते. तर ते साळवे म्हणाले की आमचं जे मूळ आहे, आमचं जे बेट आहे, ते म्हटले हे तुमच्याकडचंच आहे म्हणे, पारनेरकडचं. म्हणजे एकच आहे सगळे. हे अनिल गायकवाड तिकडचेच असतील. तिकडच्या आदिवासी भागातली गावं राखायला आणि शेतं राखायला यांना तिकडं दिलं पाठवून. आणि हे तिकडचे झाले. अर्थात आम्ही पण इकडचे कानूरचेच आहोत आणि पारनेरचेच आहोत याची काही गॅरंटी नाही. ते कुठून तरी आणून काय म्हणतात, बलुतेदारीवर गावाची सेवा करायला, राखण करायला आणि वेसकरकी करायला दिले असतील इकडं फेकून. म्हणून आपली गाव म्हणतो आपण, ही मी ह्या गावचा आणि त्या गावचा. कसलं गाव आलंय आणि कसलं काय आलंय, कोण कुठलंय काय माहिती नाही. त्यामुळे मूल निवासी वगैरे हे सगळे भ्रम आहेत. त्यात वास्तव पण आहे, असेल काही बाबतीत. पण कुठेच अडकून पडण्यात हा पण मुक्तीसाठी चांगला मुद्दा आहे. नाही तर काय ना, गाव गाव मातृभूमी त्याच्यात फार प्रेम असतं.
आणि निष्कारण अडकून पडतात आणि काही नसतं तिथं. तिथं हाल अपेष्टा भोगलेले असतात. आजही काही नाही तिथं. मेरा गाव मेरा देश. बोला बोला काहीतरी बोलायला अनिलनी पण ओपन केलं होतं माईक. बोला अनिल किंवा माघाडी बोला. बाबूजी बाबूजी आहेत का? आहेत आहेत बाबूजी आहेत ना. हा आहे आहे. हा बोला.